तुम्ही अनेकदा पाहिलंच असेल की सिनेमा पाहायला गेलो की जाहिराती या येतातच। कधी कधी असं वाटतं की बस करा यार, किती जाहिराती पाहायच्या, पण काही पर्याय नसल्यामुळे आपण त्या सगळ्या पाहतो। मग खूप वेळाने सिनेमा सुरू होतो, ज्यामुळे लोक कंटाळतात। पण यावर आपण काय करू शकतो असा विचार करून गुपचूप पाहत बसतो। पण एका व्यक्तीनं याची दखल घेत सिनेमागृहाची तक्रार केली। बेंगळुरूमध्ये मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआरला जास्त जाहिराती दाखवणे महागात पडले आहे। एका प्रेक्षकाने तक्रार केल्यानंतर ग्राहक विवाद निवारण आयोगाने पीव्हीआरला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। आयोगाने म्हटले आहे की नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ जाहिराती दाखवणे हे अयोग्य आणि चुकीचं आहे। डिसेंबर 2023 मध्ये वकील अभिषेक MR यांनी ओरियन मॉलमधील पीव्हीआर मध्ये संध्याकाळी 4:05 शोचे 3 तिकिटे बुक केली होती। मात्र चित्रपट 4:28 वाजता सुरू झाला, कारण त्याआधी 23 मिनिटे जाहिराती दाखवल्या गेल्या। यामुळे अभिषेक यांना 30 मिनिटांचा उशीर झाला आणि त्यांचे नियोजन कोलमडले। त्यांनी या विरोधात ग्राहक फोरममध्ये तक्रार दाखल केली। आयोगाने अभिषेक यांच्या बाजूने निकाल देताना पीव्हीआरला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला। सोबतच अभिषेक यांना 20,000 रुपये नुकसान भरपाई आणि 8,000 रुपये खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले। आयोगाने म्हटले की अनेक प्रेक्षकांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते। पीव्हीआरने आपला बचाव करताना सांगितले की काही जाहिराती दाखवणे बंधनकारक असते। मात्र आयोगाने हे स्पष्ट केले की दाखवण्यात आलेल्या 17 पैकी फक्त एकच जाहिरात सरकारी होती। आयोगाने सर्व मल्टीप्लेक्सना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत।